मधुमेह म्हणजेच डायबिटीज, ज्याला आपण शुगर म्हणतो, हा एक असा आजार आहे ज्यामध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप वाढते। डायबिटीजमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात, टाईप 1 डायबिटीज, टाईप 2 डायबिटीज। टाईप 1 मध्ये स्वादुपिंड हे इन्सुलिन तयार करत नाही, तर टाईप 2 डायबिटीजमध्ये इन्सुलिनचा शरीर योग्य प्रकारे वापर करत नाही आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाण हे खूप जास्त वाढते। साखरेचे हे प्रमाण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात एक औषध लिहून दिले जाते, ते म्हणजे मेटफॉर्मिन। मेटफॉर्मिन हे ज्या प्रकारे डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये लिहून दिले जाते, त्याच प्रकारे PCOSच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा दिले जाते। त्याचे काय काय फायदे होतात आणि ते कशा प्रकारे काम करते ह्याच्याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी फार्मासिस्ट प्रियांकाज फार्मसीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। मेटफॉर्मिन हे एक औषध आहे, ते मेडिसिनचे जनरिक नेम आहे। मेटफॉर्मिनचेच ब्रँड्स म्हणजे जसं की ग्लुकोनॉम SR500, ग्लायकोमेट SR500, एक्समेट 500, ग्लायसिफेज SR500 यासारखे बरेचसे ब्रँड्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। आता आपण बघूया की मेटफॉर्मिनचा उपयोग काय काय आहे ते। इन्सुलिन हे आपल्या शरीरात खूप महत्त्वाचं आहे। आपल्या शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मेटफॉर्मिन हे औषध आपल्या शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते आणि इन्सुलिनचा जो रेझिस्टन्स आहे ते कमी करते। मेटफॉर्मिन टॅबलेट ही टाईप 2 डायबिटीजच्या ट्रीटमेंटमध्ये दिली जाते। त्याच्यामुळे शुगर नियंत्रणात येते, डायबिटीज नियंत्रणात येतो आणि त्याच्यामुळे गुंतागुंतीचे जे आजार होऊ शकतात, जसं की नर्व डॅमेज असेल, आय डॅमेज असेल, किडनी डॅमेज असेल, तर ह्या प्रकारचे काही जे धोके आहेत जे डायबिटीजमुळे होऊ शकतात, तर ते धोके कमी होतात। मेटफॉर्मिन टॅबलेटमुळे वजन सुद्धा कमी होण्यासाठी मदत होते। मेटफॉर्मिन टॅबलेट आपल्या लिव्हरमधून जे अतिरिक्त शुगर निर्माण होते ती कमी करण्यासाठी मदत होते आणि आहारामधून सुद्धा शुगर कमी प्रमाणात शोषून घेण्यासाठी मदत होते। PCOSच्या ट्रीटमेंटमध्ये म्हणजेच पॉलिसिस्टिक ओव्हरियन सिंड्रोमच्या ट्रीटमेंटमध्ये मेटफॉर्मिन टॅबलेट ही लिहून दिली जाते। PCOS हा इन्सुलिनच्या रेझिस्टन्समुळे आणि हार्मोन्सच्या चेंजेसमुळे होतो। ह्याच्यामध्ये वजन वाढणे, मेल हार्मोन्स वाढणे, पीरियड्स इरेग्युलर होणे, चेहऱ्यावरती केसांची बारीकशी लव येणे, पिंपल्स येणे ह्यांसारखी लक्षणे दिसून येतात। मेटफॉर्मिन टॅबलेट ही PCOS मध्ये इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवते आणि इन्सुलिनचा रेझिस्टन्स कमी करते, ज्याच्यामुळे बरेचसे हार्मोन्स हे नियंत्रणात येतात। त्याच्यामुळे PCOSचा त्रास असतो तो कमी येतो, तो नियंत्रणात येतो, पीरियड्स रेग्युलर होतात आणि ह्याच्यामुळे ओव्हॅल्युशन चांगलं होतं। त्याचप्रकारे फर्टिलिटी बूस्ट करण्यासाठी ह्याची खूप मदत होते। प्रेग्नेन्सी राहण्यासाठी मेटफॉर्मिन हे खूप फायदेशीर ठरतं। त्याचप्रकारे काही अभ्यासामध्ये असं सुद्धा दिसून आलं आहे की मेटफॉर्मिनमुळे मिसकॅरेजचं प्रमाण सुद्धा कमी येतं आणि वजन कमी येतं, चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी येतात आणि चेहऱ्यावरची लव सुद्धा कमी येते। त्यामुळे जर तुमच्या गायनेकोलॉजिस्टने PCOS मध्ये तुम्हाला मेटफॉर्मिन टॅबलेट सजेस्ट केली तर ती तुम्ही बिनधास्तपणे घ्या, कारण खूपदा असं वाटतं की ही तर शुगरसाठीची टॅबलेट आहे, मग ही आपण कशी घ्यायची किंवा ह्याची सवय लागेल का? तर त्याचा काही कालावधीपुरता तो डोस असतो। PCOS नियंत्रणात आल्यानंतर ती टॅबलेटसुद्धा बंद केली जाते। त्याच्यामुळे PCOS मध्ये सुद्धा टॅबलेट मेटफॉर्मिन ही खूप फायदेशीर आहे। आता आपण बघूया की ह्याचे काही साईड इफेक्ट्स दिसून येतात का? तर आपल्या शरीराला त्या टॅबलेटची सवय लागेपर्यंत सुरुवातीचे काही साईड इफेक्ट्स दिसून येतात, जसं की उलटी आहे, मळमळ आहे, डोकेदुखी आहे, अतिसार होऊ शकतो आणि पोट बिघडू शकतं। डोस कसा आहे मेटफॉर्मिन टॅबलेटचा? मेटफॉर्मिन टॅबलेट ही दिवसातून एकदा किंवा दिवसातून दोनदा, जसं तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला प्रिस्क्राईब केलं असेल त्यानुसार घ्यायची आहे। मेटफॉर्मिन टॅबलेट ही डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच घ्यायची आहे। ही टॅबलेट शक्यतो जेवणानंतर घ्या। आता सेफ्टी टिप्स काय काय आहेत? मेटफॉर्मिन टॅबलेट ही प्रेग्नेन्सीमध्ये सुरक्षित आहे। ब्रेस्ट फिडिंगमध्ये तुम्हाला डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच घ्यायची आहे। लिव्हर आणि किडनीच्या पेशंटने डॉक्टरांशी कन्सल्ट करूनच ही टॅबलेट घ्या। अल्कोहोलसोबत टॅबलेट मेटफॉर्मिन घेणं हे असुरक्षित आहे, त्याच्यामुळे त्याच्यासोबत ही टॅबलेट तुम्ही घेऊ नका। मेटफॉर्मिन विषयीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। काळजी घ्या, निरोगी राहा। धन्यवाद।